नमस्कार, ही आहे मटण तहारी. सगळे इन्ग्रीडियंट्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. हे मटण मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. यात हळद, आलं लसणाची पेस्ट, कांदा, थोडं तेल आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून थोडा वेळ ठेवून दिलेलं आहे. आता मी हे सगळं मस्त शिजवून घेतलेलं आहे. एक 7-8 शिट्ट्या दिलेल्या आहेत. मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची स्टेप आपण शिजलेल्या मटणातलं सगळं अळणी एका बाजूला काढून घेणार आहोत आणि ती अळणी किती आहे ते एका ग्लासाच्या मापाने आपण ते मोजणार आहोत. कारण आपल्याला तहारीमध्ये माप भयंकर महत्त्वाचं असतं. आता ह्या अळणीचं माप साधारणतः एक ग्लासभर झालेलं आहे. एका बाजूला मी 1 ग्लास तांदूळ आणि 2 ग्लास पाणी या मापाने तांदूळ भिजत ठेवलेला होता थोड्या वेळपासनं. यातनं मी तेवढ्याच अळणीच्या मापानेच त्या ग्लासापुरता पाणी बाजूला काढून ती अळणी आपण या ह्याच्यात भिजत परत घालून ठेवणार आहे तांदूळ. हे का करतेय? कारण त्या तांदूळात त्या अळणीचा, त्या मटणाचा पूर्ण स्वाद उतरावा. परत त्याच कुकरमध्ये तेलाची फोडणी देऊन कांदा आणि टोमॅटो परतून घेतेय. त्यात हळद, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, तिखट, धनेजिऱ्याची पावडर हे सगळं घालून परत थोडा वेळ परतून मस्त कांदा मऊ होईपर्यंत त्याला भाजत राहतेय. ते थोडं भाजत आलं की त्यात आपण बाजूला काढलेलं सगळं मटण घालून परत त्या मटणला मसाल्यामध्ये भाजतेय. मगाशी जो आपण अळणी आणि पाण्यात भात भिजत घातला होता, तो मी यात घालून थोड्या मिरच्या घालून उकळी येईस्तवर भाताला हलवत राहते. हे करायचं कारण म्हणजे सगळ्या मसाल्याची चव खालपर्यंत भातात मुरली पाहिजे. आता मस्त अजून एकच शिट्टी दिल्यावर आपली मटण तहारी रेडी आहे. एकदम यम्मी अँड डिलिशियस. एन्जॉय!